प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा सीटेट पेपर 1 आणि 2 याच्यामध्ये मराठी भाषा ज्यांनी 1 निवडली असेल त्यांच्यासाठी पहा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा व्हिडिओ आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा 1 निवडली असेल म्हणजेच महाराष्ट्रातील हे विद्यार्थी असणार आहेत। या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचा पेपर कशा पद्धतीचा असतो आणि तो कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। पहा सीटेट पेपर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे केंद्रस्तरीयवरून ही या ठिकाणी घेतली जाते। ही जी प्रश्नपत्रिका असते ती कशा पद्धतीची असते तर चला आपण पाहूया। पहा परीक्षार्थ्यांनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तर त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 ची उत्तरे द्यायची आहेत। पहा आता त्याच्यासाठी सूचना आहे। पहा पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्याय निवडा। पहा आता पहिला उतारा आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे। पहा आता काय उत्तर आहे तो आपण वाचूया। लग्नानंतर एखाद्या आईच्या घरी गेले तेव्हा झाडं अगदी बेचैन असल्यासारखी वाटली, उदास वाटली, त्यांची जणू वाढच खुंटली होती। अशी कंटाळलेली झाडं मी कधीच पाहिली नव्हती। मला पूर्वी कधीतरी वाचलेली एक आदिवासींची कथा आठवली। जंगलात राहणाऱ्या एका आदिवासी समाजात एक प्रथा आहे, एखादं झाड त्यांना नको असेल तर ते तोडून छाटून नष्ट करत नाहीत। ते सगळे मिळून रोज त्या नको असलेल्या झाडाजवळ जातात आणि त्याला मनसोक्त शिवीगाळ करतात, दूषणं देतात। हळूहळू ते झाड आपोआप सुकून मरून जातं। झाडांना बोलता येत नसलं तरी भाषा समजते। आर्ट ऑफ लिव्हिंग शिकलेली माझी एक मैत्रीण तासनतास झाडापाशी बोलते, त्याची चौकशी करते, त्यांना थोपटते, गोंजारते, अनेकदा स्वतःचं मन झाडापाशी मोकळंही करते। ती म्हणते झाडांना कधीच रागवण्याची किंवा मारण्याची वेळ येत नाही, ती शहाणीच असतात। मग माणूसच असा का? माणसाचं छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं रूप किती निरागस असतं, बीजामधून नुकत्याच अंकुरलेल्या 2 कोवळ्या पोपटी पानासारखं निरस रूप म्हणून या त्याला। कुठल्याही भावनांचा स्पर्श न झालेलं व्यवहारी विश्वात संचार करणाऱ्या आपल्या आईच्या उदरात सुरक्षितपणे राहणारा तो जीव म्हणजे निसर्गाचं मानव प्राण्याच्या जीवनचक्रातलं सर्वात सुंदर, सर्वात निर्मळ रूप। सत्य असत्य, व्यवहार व्यापार ह्या कशाचाही स्पर्श न झालेले त्यालाही सत्यच प्रिय असतं। त्याच्या दृष्टीने सत्य म्हणजे त्याची माता, निसर्गाच्या विलक्षण निकट असलेली किंबहुना निसर्गाशी प्रामाणिक असलेली अशी त्याची आई। अंकुरणाऱ्या बीजाला जशी माती तशी तहानुल्याला माता। जसजसं मूळ मोठं होतं तसं या व्यवहारी जगात तरबेजपणाने जगणारी माणसं त्याच्या अवतीभोवतीचे आपण सगळेच त्याला निसर्गापासून दूर नेतो। प्रत्येक सजीवाला आतला आवाज असतो, त्याच्यातल्या संजीवतेचे चैतन्याचं ते रूप असतं। प्रत्येक सजीवाला मूलतः त्या आतल्या आवाजाचं आकर्षण असतंच, पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो। इथली मूल्य फारच वेगळी असतात। इथलं जीवन हे व्यवहारमय झालेलं असतं। पहा अशा पद्धतीचा अत्यंत मोठा असा उतारा या ठिकाणी दिलेला असतो आणि हा मोठा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा असतो। आता त्याच्यावरती प्रश्न पाहूया। पहा 91वा प्रश्न आहे, पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे? पहा दिवसागणिक काय आहे? कर्म आहे, कर्ता आहे, न्यूनत्वबोधक अवयव का क्रियापद आहे? तर पहा या ठिकाणी दिवसागणिक 91वा प्रश्न, दिवसागणिक हे काय आहे तर न्यूनत्वबोधक उभयन्वयी अवयव आहे। काय आहे? न्यूनत्वबोधक उभयन्वयी अवयव म्हणजेच या ठिकाणी दिवसागणिक या 91व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? पहा आता निर्मळ काय आहे? यातलं कर्ता आहे, कर्म आहे, अव्यय आहे का विशेषण आहे? तर या ठिकाणी निर्मळ काय आहे? विशेषण आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे। पहा जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करून देखील त्या ठिकाणी उत्तर देऊ शकता। अत्यंत महत्त्वपूर्ण सीटेट पेपर मराठीचा आहे। पहा झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? पहा पर्याय 1 आहे झाडाला पाणी घालीत नाही। पहा पर्याय 2 आहे झाडांना खत घालीत नाही। पर्याय 3 आहे झाडावर अधिक प्रेम करतात, झाडाला दूषणं देतात। तर झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? झाडाला दूषणं देतात म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे। आता 94वा प्रश्न, बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे विश्व, त्याची आई, व्यावहारिक सत्य, निसर्ग।
पहा बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य काय आहे, चला कमेंट करून सांगा याचं उत्तर. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे काय, तर त्याची आई. एकमेव सत्य काय आहे, त्याची आई. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 95वा प्रश्न आहे, लेखिकेची मैत्रीण झाडाशी पुढीलपैकी काय करीत नाही. झाडाजवळ मन मोकळं करते, झाडांना थोपटते, झाडांना रागवते, झाडांशी बोलते. काय करत नाही. पहा करत नाही, लक्षात ठेवा, करत नाही म्हणजे काय करत नाही. तरी पहा 95व्या प्रश्नाचं उत्तर आहे झाडांना रागवते, हे करत नाही, रागवत नाही झाडावरती. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 96वा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी ओळखा. विरुद्ध, सुंदर, निर्मळ, सत्य, असत्य, भावना, भाव, व्यवहार, व्यापार. म्हणजे सत्य असत्य हे काय आहे, विरुद्धार्थाची शब्दाची जोडी आहे. म्हणजेच या ठिकाणी 96व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सत्य असत्य. त्यानंतर 97वा प्रश्न आहे पहा, निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पहा निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला. पहा निरागस म्हणजे पारदर्शी, निष्पाप, प्रांजळ हे सर्व आहेत. पहा निरागसला समानार्थी शब्द म्हणजे आपल्याला काय विचारलंय, समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे. म्हणजे निरागसचा समानार्थी नसलेला शब्द आहे आकस. आकस हा निरागसचा समानार्थी नसलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 98वा, लेखकाच्या मते बाळ जन्माला आल्यापासून कसं दिसतं. पहा बरं का, भावनांचा स्पर्श झालेलं, सत्य असत्याची जाण असलेलं, स्पर्शाची जाण असलेलं आणि कोवळ्या पोपटी पानासारखं. पहा लेखकाच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं. पहा याचं उत्तर आहे कोवळ्या पोपटी पानासारखं. पहा लेखकाच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं, तर कसं दिसतं, कोवळ्या पोपटी पानासारखं. म्हणजेच या ठिकाणी 98व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 99 प्रश्न आहे 99वा, बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यावहारिक जगात खेचतो, यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. पहा खेचतो, प्रयोज्य क्रियापद, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, साधित क्रियापद. पहा खेचतो, खेचतो हे काय आहे, तर प्रयोज्य क्रियापद आहे. काय आहे, प्रयोज्य क्रियापद. म्हणजेच 99व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा आता सूचना आहे, पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आता आपल्याला ही कविता वाचायची आणि कवितेवर आधारित काय येतं, प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहा आता पहा, रात्र कशी सुनसान, उदासी घेऊन या पाऊस आला, सांग कुणाचे व्याकुळ डोळे, घेऊन या पाऊस आला. तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत यावेळी, हाक तुझी भिजलेली ओली, घेऊन या पाऊस आला. पुस्तकात मिटुनी सुकलेले फूल कुणीतरी ठेविले, तशा स्मृती मिटलेल्या हळव्या, घेऊन या पाऊस आला. घेतलास तू निरोप माझा, तेव्हा मिटल्या डोळ्यांनी, मौन तुझे ओथंबून भरले, घेऊन या पाऊस आला. आता पहा प्रश्न आहे या कवितेवर, प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे. पावसाचा निरामय आनंद, स्वर्ग सुखाचा आनंद, फुलाचे महत्व, विरह भावना. पहा आता याचं उत्तर आहे. पहा प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे विरह भावना. विरह भावना म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही. पहा काय घेऊन आलेला नाही, भिजलेली हाक, ओथंबलेले मन, आनंदाचे गाणे, व्याकुळ डोळे. पहा म्हणजे काय घेऊन आलेलं नाहीये. पहा 101व्या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदाचे गाणे घेऊन आलेला नाही. पहा विरह भावना आहे, म्हणजेच या ठिकाणी आनंदाचं गाणं हा घेऊन काय आलेला पाऊस नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 102वा, घेऊन या पाऊस आला, यातील पाऊस काय आहे. पहा विशेष नामे, कर्ताये, नामे, समूहवाचक नामे. घेऊन या पाऊस आला, घेऊन या पाऊस आला. आता पाऊस काय आहे. पहा आता 102वा आहे, काय आहे, नाम आहे. पाऊस काय आहे, तर नाम आहे. बरोबर. त्यानंतर 103वा प्रश्न आहे. पहा तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत, यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. घरावर, कौलावर. आता घरावर, कौलावर हे काय आहे, वर. वर काय आहे, तर शब्दयोगी अव्यय आहे. काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजेच या ठिकाणी हा जो 103वा प्रश्न आहे, या 103व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 1 शब्दयोगी अव्यय. काय असणार आहे, शब्दयोगी अव्यय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पहा 104वा, कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे. सुकलेल्या फुलांचे, घेतलेल्या निरोपाचे, मनातील आनंदाचे, उदासीनतेचे. तर
या ठिकाणी कशाचं प्रतीक आहे? कवीच्या मते आलेला पाऊस हा कशाचं प्रतीक आहे? आता ह्या जो पाऊस आहे तो कशाचं प्रतीक आहे? तर उदासीनतेचं प्रतीक आहे. कशाचं? उदासीनता, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. मौन तुझे ओथंबून भरले, यातील ओथंबून म्हणजे काय? अर्धे भरले, पूर्ण भरले, मिटल्या डोळ्यांनी भरले, काठोकाठ भरले. ओथंबून भरले म्हणजेच या ठिकाणी काठोकाठ भरले. ओथंबून भरले म्हणजेच काठोकाठ भरलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे 105व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा 106वा प्रश्न आहे. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे ओळीच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे उत्पादक कशाला म्हणायचं पहा आता. त्यानंतर लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, वाचकास नवीन असलेला शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे. उत्पादक शब्दसंग्रह पहा. उत्पादक म्हणजे काय? लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द उत्पादक. लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द काय आहे? उत्पादक. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? पहा बरं का, आकलनासह वाचणे या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? पहा, आशयाचा पूर्वानुमान करणे, आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन, आतापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणे, स्वतंत्र अक्षरावर भर देणे. आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? पहा, याचं अचूक उत्तर आहे स्वतंत्र अक्षरावर भर देणे. स्वतंत्र अक्षरावर भर देणे म्हणजे या ठिकाणी वाचनाचा आणि अक्षर लेखनाचा स्वतंत्र अक्षरावर भर देणं हे काय आहे? या ठिकाणी चुकीचं विधान आहे, म्हणजे हे गृहीत धरलं जात नाही. पहा, त्यानंतर 108वा प्रश्न. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी लिहिलीत आणि त्याची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. काल्पनिक पदसंबंध, अधिभाषिकता, अधिसंकेत विज्ञान, अधिज्ञानात्मकता. तर पहा, या 108व्या प्रश्नाचं उत्तर आहे अधिज्ञानात्मकता, म्हणजे आधीचं ज्ञान. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना विचारतं की मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी लिहिली आणि त्याची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते, म्हणजे अधिज्ञानात्मकता या ठिकाणी हे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकवणे व पाठ करणे, थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणीय नियमांची तुलना करणे, भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटनावर भर देणे, प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणीय नियमांची तुलना करणे. तर पहा, ह्या 109व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषेच्या व्याकरणीय नियमांची तुलना करणे. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषेच्या व्याकरण नियमांची तुलना करणे हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी याच्यात नाही. त्यानंतर 110वा प्रश्न आहे. मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्याच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनांबद्दल बोलू शकतात? मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्याच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनाबद्दल बोलू शकतात? स्वच्छंदता, संरचना, अवलंबिता, तारतम्यता, स्थानांतरण. पहा, आता याचं उत्तर अचूक आहे स्थानांतरण. म्हणजे मानवी भाषेतील एखाद्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्याच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनाबद्दल बोलू शकतात. स्थानांतरणता म्हणजे नजीक अस्तित्वात नसलेल्या वस्तू म्हणजे स्थानांतरण हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पहा, त्यानंतर आपल्याला पुढचा पाहायचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र चे विश्लेषण नाही? पहा बरं का, नाही. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र चे योग्य विश्लेषण नाही? पहा, पहिला आहे 4-5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात? मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात? मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते? आणि मुले त्याची प्रथम भाषा कशी शिकतात? तर या 111व्या प्रश्नाचं उत्तर आहे मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. विश्लेषण यापैकी नाही. पहा, भाषा आत्मसात तंत्रचं योग्य विश्लेषण नाही. मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात हे विश्लेषण त्या ठिकाणी त्याचं नाही. त्यानंतर 112वा प्रश्न आहे. पहा, यामध्ये विचारण्यात आलंय भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे?
भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. भाषेची आपली लिपी असते पण बोलीची त्याची लिपी नसते. भाषा आणि बोलीची भाषिक पृथक्गात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही. भाषेचे लिखित साहित्य असते मात्र बोलीचे मौखिक परंपरेत असतात. आता या 112व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा अचूक आहे. पहा भाषा आणि बोलीचे भाषिक पृथक्गात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही हे भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या अचूक विधान आहे. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करणाऱ्या संदर्भात समर्थन करीत नाही? शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करतात, अक्षर करू शकत नाही. शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षर नसतात. स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते. शब्दांच्या तुलनेत प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. तर पहा 113व्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रारंभिकीचे वाचक मोठ्या भाषिक घटकावर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकाऐवजी. म्हणजेच या ठिकाणी 113व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 114वा प्रश्न आहे मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? तर सर्व मुले त्याच्या शिक्षणाची सुरुवात प्रादेशिक भाषा यापासून करतात. सर्व मुले त्याच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात. सर्व मुलांनी त्याच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा म्हणजे घरची भाषा याने करावी. पहा मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? तर सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा म्हणजे घरची भाषा याने करावी. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 115वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती बाब क्राशेनचे सिद्धांत आणि यागोस्की यांच्या झेडपीडी समान आहे? लक्ष देणे सिद्धांत, नैसर्गिक क्रम सिद्धांत, परिणाम झिरपणे सिद्धांत आणि आदान सिद्धांत. पहा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे आदान सिद्धांत. पुढीलपैकी कोणती बाब क्राशेन पहा पुढीलपैकी कोणती बाब क्राशेनचे सिद्धांत आणि योगोस्की या झेडपीडी समान आहे? तर याचं उत्तर आहे पहा या ठिकाणी 115व्या प्रश्नाचं आदान सिद्धांत पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कमिन्स आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात? तर पहा प्रथम आणि द्वितीय भाषा ज्ञानात्मक शैक्षणिक निपुण्य, द्वितीय भाषा वाचन आणि लेखन, मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन. तर पहा याचं अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे की पर्याय क्रमांक 1 प्रथम आणि द्वितीय भाषेचे ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात? तर त्याचं उत्तर आहे प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. त्यानंतर 117वा प्रश्न आहे संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधा. संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधा. चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे तर निहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. पहा चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे तर निहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. चाळणे हे फेरपाहणीसाठी योग्य आहे तर निहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यासाठी मदत करते. चाळणे आणि निहाळणे हे दोन्ही जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असतो. चाळणे या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो तर निहाळणे यात विशिष्ट माहिती शोधली जाते. बा आता या ठिकाणी 117व्या प्रश्नाचं काय अचूक उत्तर असणार आहे? तर 117व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चुकीचं विधान. चाळणे किंवा सखोल वाचणे. पहा चाळणे किंवा सखोल वाचणे तर निहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन हे या ठिकाणी काय आहे? चुकीचं विधान त्या ठिकाणी आहे. चाळणे म्हणजे सखोल केलेले वाचन आणि तर निहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन हे या ठिकाणी 117व्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर आहे. त्यानंतर जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू घटना भोवतालच्या घटनाबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? पहा आता याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे स्वयंशोध या मार्फत काय करतात ते त्या ठिकाणी जेव्हा मुले भाषिक माध्यमातून वस्तू घटना सभोवतालच्या घटनाबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटनांचा अधिक वापरतात? तर
स्वयंशोध ही जी भाषा आहे ती अधिक वापरतात पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भाषिक समूहात यसचे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक घटकातील लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते, हे कशाचे उदाहरण आहे? तर पहा याचं उत्तर आहे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन हे 119व्या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर 120वा प्रश्न आहे, विरा एक 7 महिन्याची मुलगी आहे, ती आता स्वर आणि व्यंजनामुक्त आवाज काढते, ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते? तर पहा या ठिकाणी आपण काय म्हणतो, या ठिकाणी याचं 120व्या प्रश्नाचं उत्तर पहा. 120व्या प्रश्नाचं उत्तर आहे बडबड. विरा एक 7 महिन्याची मुलगी आहे आणि ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते, ते पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण होईल? बडबड. पहा लहान मुलं काय करतात, लय बडबड करतात. पहा आपण म्हणतो लय बडबड चालली काय. अशा पद्धतीचा या ठिकाणी हा जो पेपर होता तो सीटेट पेपर 1 मराठी विषयाचा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात पहा. त्याच्यामुळे आपल्याला या प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आज तयार केला. या व्हिडिओसाठी खूप महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.